सद्गुरू बाबांविषयी आईंविषयी बोलणं आपल्या या जन्मात तरी आपल्याला शक्य नाही. पण तुम्ही म्हणाल तरी एवढा प्रयत्न का, तरी एवढी हिंमत का, तर त्याचं एकच उत्तर आहे. परिसाला लोखंड जाणीवपूर्वक चिकटवलं काय किंवा फेकून मारलं काय, शेवटी त्याचं सोनं होतं. आईंविषयी बोलणं आणि बाबांविषयी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करणं म्हणजे आपल्या त्रोटक, आपल्या तोकड्या जीवाने सोनं होण्याचं करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे, बाकी काहीच नाहीये. जे वात्सल्य सद्गुरू मातोश्रींच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या सर्वांना दिलं, त्या वात्सल्याची शब्दात व्याख्या करणं अशक्य आहे. बऱ्याचदा गुरुदेवांकडनं ही गोष्ट ऐकलेली, सद्गुरू श्री चंद्रशेखर बाबांकडनं हा मुद्दा कायम ऐकलेला आहे. देवाचं चातुर्य आणि अलौकिक रचना जर पाहायची असेल तर कोणत्याही साधू पुरुषाच्या मातृत्वाला एकदा अभ्यासून पहा. चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा, याचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर महापुरुषांच्या मातेजवळ जाऊन एकदा बसा. आज सकाळीच मी पूजनीय गिरिजीनाथ महाराजांनी लिहिलेला लेख वाचला. मला आपलं मनापासून कौतुक करायचं, एवढं सुंदर लेख लिहिलाय त्यांनी. आईंनी त्यांना मिळालेल्या दक्षिणेतून, त्यांना पायावरती ठेवलेल्या दक्षिणेतून स्वतःचा गावचा रस्ता बनवण्याकरता पैसे दिले. भरपूर. तुम्ही एकदा, माझा आपल्या सर्वांना एकदा विनंतीपूर्वक आग्रह आहे, अजून जर कुणी वाचलं नसेल तर एकदा तो वाचा लेख. तो लेख वाचल्यानंतर कळतं की आई दोन गोष्टीने अलंकृत होत्या, एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे माता. माझा आग्रह, एकदा तो लेख आपण सर्वांनी वाचा एकदा. खूप विशेष दिलंय त्यामध्ये, खूप विशेष लिहिलंय. आणि त्याच्या पुढे सांगू, आज दुपारीच सद्गुरू बाबांजवळ बसल्यानंतर बाबांनी सांगितलं की पूज्य आईंचा जेवढा विधी आतापर्यंत झालाय ना, हा सगळा विधी आईंच्याच दक्षिणेतून अजून सुरू आहे. किती लौकिक, किती मोठं जीवन आहे.